गीता 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 वाची जी म्हणती, गीता 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 वाची जी म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाची वदताक्षरी, भवसिंधू तरी अर्धाक्षणी. एका जनार्दनी नित्य ज्याचा नेम, तया पुरुषोत्तम नविसंबी. नित्य नेम वाची वदताक्षरी, भवसिंधू तरी अर्धक्षणी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, कस्तुरी तिलकं ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतली, वेणुकरे कंकणं, सर्वांगी हरिचंदनं सुललितं, कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि. शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्ये वल्लभं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बसोनी माझ्या रसना हरिगुणा वरनवी. शरण शरण एकनाथा, एकनाथा शरण शरण एकनाथा, बाई माता ठेविला, बाई माता ठेविला, नका पाहू गुण दोष, गुण दोष नका पाहू गुण दोष. बाई माता ठेविला, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापते, ऐके वचन कमळापते. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कधी काळी, कर जोडी तो कधी काळी. माझी लंका देवीचे, माझी लंकाची विनंती, कर जोडे तो कथे काळे, कर जोडी तो कधी काळी. गीता 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 वाची जी म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाची वदताक्षरी, भवसिंधू तरी अर्धक्षणी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त पैठण निवासी, आपल्या भागाचं वैभव शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून, 3 चरणाचा असून, या अभंगातून शांतीब्रह्मनाथ महाराजांनी गीतेचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा, तो म्हणजे असा की एकादशी निमित्त हे कीर्तन आहे आणि प्रवीण महाराजांचा आमच्यावर खूपच प्रेम आहे. कारण प्रवीण महाराजांनी
माझी या ठिकाणी 4थी 5वी सेवा असायला पाहिजे. प्रवीण महाराजांनी सकाळी सकाळीच प्रवीण महाराज आश्रमात आले, सांगितलं की महाराज सेवेला या. आणि असं सांगतात की सुवासिनीने कुंकवाला आणि बुवाने कीर्तनाला नाही म्हणू नये. मग कीर्तनाला नाही कशाला, माझं सेवा आहे. आणि परत जगन्नाथ महाराजांची सेवा आहे. विठाला 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 हो. त्यामध्ये योग असा आहे की आज गीता जयंती आहे. एकादशीला गीता जयंती, गीतेचं महात्म्य अभंग सांगणारा जो अभंग महात्म्य सांगणार आहे गीतेचा, तो निवडण्याचं कारण की आज काय आहे, गीता जयंती आहे, एकादशही आहे आणि गीता जयंतीही आहे. असा गंगा यमुनेचा संगम आज झालेला आहे. विठाला 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 हो. आजची एकादश सुद्धा कशी आहे, अत्यंत फलदायी आहे. दुर्लभ असं असणारं फळ या एकादशीच्या. तशा सगळ्याच एकादशी जर पाहिल्या तर काय, एकादशीकडे थोडा आपण अभंगाकडे वळण्यापूर्वी लक्ष देऊ, कारण आज एकादश पण आहे आणि एकादश विशेष एकादशी आहे. प्रत्येकच एकादशीचं वेगवेगळं फळ सांगितलेलं आहे. तसं या एकादशीचं सुद्धा वेगळं फळ सांगितलेलं आहे. हिचं नावच काय आहे, मोक्षदा. दानाम देणारी, मोक्ष देणारी जी, ती काय आहे आजची एकादशी. म्हणून तिचं नाव काय आहे, मोक्षदा एकादशी. काय महात्म्य आहे या एकादशीचं. या एकादशीचं व्रत एका राजानं केलं. त्या राजाचं नाव काय होतं, वैखानस नावाचा एक राजा होता. त्या राजानं या एकादशीचं काय केलं, व्रत केलं. आणि या एकादशीच्या व्रतामुळे त्याचे पूर्वज काय झालते, नरकातून स्वर्गाला गेलते. आणि याच एकादशीच्या दिवशी गीतेचा जन्म झालेला आहे. विठ्ठल 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 गोकुळ नगरीमध्ये, पूर्वी कृष्णाच्या आधी गोकुळ नावाची नगरी होती. त्या गोकुळ नगरीमध्ये वैखानस नावाचा राजा राज्य करीत होता. वैखानस त्या राजाचं काय होतं, नाव होतं. राजा एकदा झोपला आणि झोपलेल्या असताना राजाच्या स्वप्नामध्ये राजाचा बाप आला. त्या राजाला स्वप्न पडलं की त्याचा बाप नरकामध्ये तरफडतोय. नरकामध्ये त्याच्या बापाला यमदूताने टाकले आणि तो भयानक यातना काय करतोय, सहन करतोय. राजा झोपेतून दचकून उठला आणि उठल्याच्या नंतर राजाला चैन पडेना. राजा विव्हळ झाला की कुणाला आपल्या बापाचे हाल झालेले आवडतील, कुणालाच नाही आवडणार. राजा विव्हळ झाला, राजाला झोप लागायना. नेमकं आता करावं तर करावं काय. आणि त्या बापाने त्या राजाच्या स्वप्नात जाऊन त्या राजाकडे प्रार्थना विनंती केली की मला तू या नरक यातनेतून काढण्याकरता काहीतरी उपाय कर. आता असं सांगितल्याच्या नंतर न उपाय करणारा तो त्याचा पोरगाच नाही असं समजायचं. विठ्ठल 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 हो. आता त्याने काय केलं की तो राजा होता, त्याने त्या प्रदेशातले भरपूर असे विद्वान बोलवले, ज्यांच्या जे वेद संपन्न आहेत असे विद्वान त्या राजाने बोलवलं. आणि सांगितलं की माझे पितर, माझे वडील नरकामध्ये आहेत, त्यांना नरकातून बाहेर काढण्याकरता काय करावं. कुणालाच त्याचं काही सापडायना. योगायोगाने पर्वतमुनी नावाचे ऋषी त्या राजाच्या राजवाड्यामध्ये त्यांनी काय केलं, आगमन झालं त्यांचं. राजाने त्यांची यथोचित पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर त्यांना सिंहासनावर बसवलं आणि राजाने विचारलं, माझे पितर नरकामध्ये आहेत, माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मला काय करा, या नरकामधून तू काढ, याच्यासाठी मला उपाय सांगा. तर त्या मुनीने सांगितलं, तू एकादशीचं व्रत कर. त्या एकादशीच्या व्रतानं तुझे ते काय होईल, पित्र जे काही नरकाला असतील ते नरकातून स्वर्गात जातील, चांगल्या गतीला प्राप्त होतील. त्या राजाने ज्या एकादशीचं व्रत केलं त्या एकादशीचं नाव काय आहे, मोक्षदा. आणि ती आज आहे. विठ्ठल 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 हो. म्हणजे आज जर ही एकादशी एखाद्याने केली तर त्याच्या घरात जर पितृदोष असेल, पितृदोष भयानक असतो. पितृदोषाने काय होतं, नवरा बायकामध्ये जमत नाही, बाप लेकामध्ये जमत नाही, सासू सुनामध्ये जमत नाही, माय लेकीमध्ये जमत नाही, किंवा भावा भावामध्ये जर जमत नसेल, हे जर कशानं होत असेल तर हे कशानं होतं, पितृदोष असल्यावर होतं ना. मग पितृदोष जर असल्यावर तर काय करावं लागतं, नरनारायण बळी करावा लागतो. काय करावं लागतो, नरनारायण बळी करावा लागतो. त्याला जावं लागतं कुठं, आपल्याकडे जाते त्र्यंबकेश्वरला, हा नाशिक त्र्यंबकेश्वर. आणि जर इथं जर एखादा योगायोगाने जर बद्रीनाथला गेला किंवा काशीला गेला किंवा ऋषिकेशला गेला तर मग त्या ठिकाणी काय केल्या जाते, नरनारायण बळी केला जातो. विधी केल्यावर काय होता, पितृदोषातून आपण काय होतो, मुक्त होतो. ते पितर तृप्त होतात.
आणि पितृदोषातून मुक्त होतो. नरनारायण बळी केल्याच्या नंतर पितृमुक्त होतात, पण त्याला काय लागते? त्याला पैसे लागतात. आज नरनारायण बळी जर करायचा म्हटला तर 5,000च्या खाली होत नाही नरनारायण बळी. आणि मग ते पितृदोष नरनारायण जर बळी केला नाही तर पितृदोष जात नाही. मग त्याला दुसरा उपाय किती सोपा आहे. या एकादशीचं जर व्रत केलं तर पितृदोषातून माणूस मुक्त होतो. विठ्ठल 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 हो, म्हणून हिला काय म्हणायचं? मोक्षदा, पितरांना मोक्ष देणारी आहे म्हणून हिला मोक्षदा एकादशी म्हणतं. आणखीन हिला मोक्षदा एकादशी म्हणण्याचं दुसरं कारण, भगवान परमात्म्याने काय केलं? आज महाभारताचं युद्ध सुरू होणार. महाभारताचं भयानक, दुर्योधनाने सांगितलं पांडवांना मी सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा देणार नाही. किती किरनिष्ठ असेल दुर्योधन. आपल्याकडचा शब्द किरनिष्ठ. किती, एखादं म्हटलं असतं बुवा, किती गावं मागितले होते? भारताचा चक्रवर्ती सम्राट कोण? धृतराष्ट्र. त्याचा मुलगा दुर्योधन, तो भारताचा सम्राट होणार. आणि भारतातले किती गाव मागितले होते? 5 जणाला किती? फक्त 5 गावं मागितले. पण दुर्योधन किती त्याची वृत्ती खाली होती. तो काय म्हटला कृष्णाला की मी सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा काय करणार नाही, पांडवांना देणार नाही. पांडवांनी देणार नाही म्हटल्यानंतर शांती प्रस्ताव दुर्योधनाने हेलावून लावला. मग युद्ध झालं, युद्धाची तयारी झाली. आणि युद्धाची तयारी झाली, सगळे कौरव सैन्य या ठिकाणी उभा, इकडून पांडव सैन्य उभा. आणि मग अर्जुनाने काय केलं? देवाला सांगितलं सेनयोरु भयोर्मध्ये रथम स्थापयेच्युत. हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन काय कर? उभा कर. आणि मध्यभागीच्या त्या ठिकाणाहून काय केलं? मग कृष्णाने रथ हाकला आणि रथ नेऊन सेनेच्या मध्य भागामध्ये उभा केला. आणि मध्य भागामध्ये जेव्हा रथ उभा केला, पुढं पाहिलं भीष्म द्रोण प्रमुखत. भीष्म आणि द्रोण सगळे काय ते सगळे गोतावळच, त्याचं पोर, पुतणे, भाव, सासरे, मामे, सगळे हे सगळं गोतावळ पुढं उभं राहिलं. आणि मग सिदंती मम गात्रानी मुखम च परिशुष्यती वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते. माझे गात्र स्थितील होत आहेत. माझे गात्र काय झाले? हातपाय गळले त्याचे. पुढं त्या पितामहा पाहिले, आचार्य पाहिले, भाऊ पाहिले. आणि यांना मला मारायचं आणि मग मी हे राज्य भोगायचं. आणि मग ते म्हणलं हे राज्य भोगू तरी कशाला? किम नो राज्ये न गोविंद किम भोगेर जीविते नवा. मला हे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किम नो राज्ये न गोविंद किम भोगेर जीविते नवा. मला हे राज्य काय आहे आता नको. काय करू मी? सगळे भाव ते मारायचे आणि मग ह्या राज्यावर मी यांचा रक्ताचा अभिषेक करून बसायचं. हे राज्यच नको ना मला. काय करू मी या राज्याचं? आणि त्या अर्जुनाने काय केलं? मग तो धनुष्य हातामधून टाकला, रथाच्या खाली मागच्या बाजूला उडी मारली आणि दुबकून अर्जुन खाली बसला. आणि मग भगवंताने काय केलं? उपदेश करायला सुरुवात केला. तो उपदेश जर काय असेल तर ती गीता आहे. आणि या गीतेचा आज जन्म आहे. भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून मोक्षाची प्राप्ती करून देणारी भगवद्गीता आपल्याला दिली. आणि ती आजच्या दिवशी दिली, या एकादशीच्या दिवशी दिली. म्हणून मोक्षदा. विठ्ठल 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 कुंडली कवरदान श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अशा प्रकारे ही गीता आहे. आज गीतेची काय आहे? उत्पत्ती आहे. मग काय सांगितलं? देवाने सांगितलं की हे काय सगळा ही मोहमाया आहे, ही त्यागून दे. आणि काय करतो आता? धनुष्य हातामध्ये घे आणि युद्ध कर. अशा प्रकारे उपदेश केला. अशा प्रकारची गीता आज काय झालेली आहे? गीतेची काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. गीता जयंती आज आहे म्हणून हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता गीता जर पाहिल्या तर अनेक प्रकारच्या संस्कृतमध्ये गीता आहे. अष्टावक्र गीता आहे, रामगीता आहे, अनेक प्रकारच्या गीता. आणखीन आपल्याला काय नाव माहिती नाहीत, पण अनेक प्रकारच्या गीता आहेत. मराठीत सुद्धा एक गीता काढलेली आहे. काय नाव आहे तिचं? ग्रामगीता. वारकरी संप्रदायाने तिरस्कार केलेला, वारकरी संप्रदायात घेत नाहीत तिला. तिचं नाव काय आहे? ग्रामगीता आहे, पण संस्कृतमध्ये. मग अनेक प्रकारच्या गीता आहेत. शंका अशी निर्माण झाली, एवढ्या मोठ्या गीता आहेत, एवढ्या मोठ्या गीता आहेत,
मग नाथ महाराजांनी याच गीतेचं वर्णन केलं असं कशावरून? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तर त्याचं कारण असं आहे, या गीतेचं नाथ महाराजांनी जे वर्णन केलं हे कशावरून केलं? तर ही गीता ज्ञानोबा यांनी याच्यावर काय केलेलं आहे? टीका केलेली. ज्ञानेश्वरी सारखी काय केली आहे? टीका केली. आणि ज्ञानोबारायाचे अनुयायी कोण होते? नाथ महाराज म्हणते. नाथ महाराजांनी खूप ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलंय. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. किती वर्णन केलेलं आहे? साधकांचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. या गीतेचा सगळ्यांना काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. शंकराचार्याने सुद्धा या गीतेवर काय केलेलं आहे? भाष्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना या गीतेचं अनुकरण केलेलं आहे. याच गीतेला मान, बाकीच्या गीतेला मान नाही असं नाही, पण या गीतेला विशेष मान दिलेलं आहे. काय या गीतेला विशेष मान दिला असेल? तर त्याचं कारण आहे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या गीतेला विशेष मान देण्याचं कारण काय असेल तर काय असतं? तर गीता 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 म्हणतेच कशाला? तर गीता म्हणजे एखादं गाव आहे का? गीता म्हणजे एखादी नदी आहे का? गीता म्हणजे एखादं स्थळ आहे? एखाद्या तीर्थक्षेत्राचं नाव गीता आहे का? एखाद्या मुलीचं नाव या ठिकाणी गीता म्हणून घेतलंय असं काही आहे का? का एखाद्याला गीता राम म्हणतात बो गावात, मग त्याचा गीता, मग त्याला गीता गीता म्हणतात पुढचं राम खोडून, मग तो गीता आहे का? नेमकं गीता म्हणजे कोण? कशाला म्हणायचं गीता? कशाला म्हणायचं गीता? तर जो भगवंतामध्ये आणि अर्जुनामध्ये जो संवाद झालेला आहे त्या संवादाचं नाव काय आहे? गीता आहे. गीता भगवंताच्या मुखातून निघलं म्हणून त्याला काय म्हणतात? गीता म्हणतात. भगवत गीता म्हणतात. काय म्हणतात? भगवद्गीता. याला दुसऱ्याला दुसरे नाव आहेत, पण भगवंताच्या मुखातून निघलं म्हणून याला भगवद्गीता म्हणतात. मग भगवद्गीता म्हणतात, पण या ठिकाणी तर नुसतं गीता गीताच म्हटलंय, मग दुसऱ्या गीता घ्यायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी भगवद्गीता कशी घेतली? तर त्याचं कारण असं आहे की बाबाच्या मुखातून ऐकलं. पाणिनी महर्षीच्या व्याकरणामध्ये एक सूत्र गेलेलं आहे. ते आपल्याला सूत्र पाठ नाही आणि आपलं पाणिनी महर्षीचं व्याकरण इतका आपला अभ्यास पण आणखीन गेलेला नाही. पण बाबाच्या मुखातून ऐकलं होतं की त्या सूत्राचा अर्थ असा आहे की एक देश, काय? एक देश पूर्ण शब्दाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे पूर्ण शब्दाचा अर्थ काय होतो? त्या एक देश उच्चारल्याच्या नंतर काय होतो? पुढचा अर्थ समजतो. तसं गीता म्हटलं की भगवत माग येतं, भगवद्गीता. जसं अभंग कुणाचा आहे? नाथ महाराजाचा आहे. अभंग कोणाचा आहे? नाथ महाराजा. म्हणजे कोणत्या नाथ महाराजाचा? शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा आहे. नाथ महाराज म्हणलं की कोणते नाथ महाराज येतात? एकनाथ महाराज. तसं गीता जर म्हटलं तर कोणची गीता आली? भगवद्गीता. म्हणजे एक देश काय करतो? पूर्ण शब्दाचा अर्थ आपल्याला देऊ शकतो. विठ्ठल 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 अशा प्रकारची ही भगवद्गीता. या भगवद्गीतेचा आज काय आहे? जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तर काय असतं की संवाद दोघा जणात होत असतो. मग संवाद हा काय आहे? याला विशेष ह्या गीतेला महत्व देण्याचं कारण आहे. कारण कधी कधी काय होत असतं? संवाद करणारा श्रेष्ठ असतो. संवाद करणारा श्रेष्ठ असतो आणि संवाद ऐकणाराही श्रेष्ठ असतो, पण संवाद मात्र कनिष्ठ असतो. कधी कधी संवाद सांगणारा, बोलणारा जो असतो तो कनिष्ठ असतो. संवाद श्रेष्ठ असतो आणि ऐकणाराही श्रेष्ठ असतो, पण सांगणारा मात्र काय असतो? कनिष्ठ असतो. आणि कधी कधी संवाद कनिष्ठ असतो, सांगणारा कनिष्ठ असतो, ऐकणारा श्रेष्ठ असतो. म्हणजे काहीतरी याच्यामध्ये दोष असतो. दोघं जरी चांगले असले तर एक काय असतं? त्यातलं कनिष्ठच असतं. पण याचा जर विचार केला, या गीतेचा जर विचार केला, त्यामध्ये संवाद सांगणाराही श्रेष्ठ आहे, संवाद ऐकणाराही श्रेष्ठ आहे आणि संवादही श्रेष्ठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, संवाद सांगणारा कोण? कोण आहे संवाद सांगणारा? कृष्ण वंदे जगद्गुरु, जगाचा गुरु, ज्याला उपाधी असा कोण आहे? कृष्ण. कारण वेदाला जन शहाणं केलेलं आहे. काय केलेलं आहे? वेद ज्याच्याकडे शाळामध्ये जात होता असा जगाचा गुरु असणारा कृष्ण हा संवाद करणारा आहे.
याची ये नाभी कमळी जन्म चतुरानना याची ये निज प्रभा प्रकाश रवी किरणा याची महाती जी तीज हुताशना तीज हुताशना इनीची पडवून वेद केला शहाणा ओ ऐसा लागवी या माया सूत्रधारी ऐसा लागवी या माया सूत्रधारी यानीची पडवून वेद केला शहाणा ओ ऐसा लागवी या माया सूत्रधारी ऐसा लागवी या माया सूत्रधारी यानेची वेद पडवून केला शहाणा हो वेदाला ज्यानं शहाणं केलेलं आहे त्या गवळणीचा संवाद आहे त्या गोकुळातल्या गवळणी संवाद करीत होत्या अगं आपल्या घरी जो लोणी चोरतो आपल्या जो खोड्या करतो तो काय साधा सुद्धा नाही आपण त्याला मस्त आतिपरिचयात आवडण्या एखादा श्रेष्ठ जरी असला आणि तो जरी एखाद्या कनिष्ठाच्या नादी लागला ते कनिष्ठ पहिल्यांदा काय करते त्याची सेवा करील त्याला जरा आदर बसायला आलं की लगेच घोंगडी टाक त्याला हे कर ते चांगले त्याचे उपचार करतं पण थोडे तर 4-5 दिवस झाले आणि जरा मैत्री झाली बस ना असं म्हणतो त्याला तो पहिल्यांदा काय करायचं त्याला बसायला घोंगडी टाकायचा त्याच्या शेजारी तो जर म्हणला बस तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या शेजारी आम्ही बसू शकत नाही असं म्हणणार ते काय करतं न विचारता त्याच्या शेजारी जाऊन बसतं याला काय म्हणतात आतिपरिचयात आवडण्या विठ्ठल 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 हो तसं हे काय झालं कृष्ण त्यांना प्राप्त झाला ना आणि कृष्ण प्राप्त झाला मग यांना देव काय झाला मग त्याला हाडहाड करायचे पण एक दिवशी त्यांच्यामध्ये काय झालं ते जरा बैठक बसल्यावर म्हणले अगं जरा बारीक विचार करा म्हणे आतल्या घरी जो लोणी चोरतोय आपल्या जो खोड्या करतो तो साधा नाहीये मग काय वर्णन त्याचं ज्याची नाभे कमळी जन्म चतुरानना ज्याच्या नाभे कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झालाय ज्याची निज प्रभा प्रकाश रवी किरणा सूर्याला प्रकाश सुद्धा कुणाचा आहे त्याच्या प्रकाशाने सूर्य प्रकाशतो अशा प्रकारे प्रकाश सुद्धा त्याचा आहे बर आणखीन ज्याची महातेजे तेजे हुताशना येण्याची पडवणी वेद केला शहाणा ओ यानंच काय केलंय वेदाला शिकवलेलं आहे यानंच शिकवलं आणि तो वेद काय झालेला आहे मग शहाणा झालेला आहे म्या बोलविल्या वेद बोली म्या चालविल्या सूर्य चाली म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाती चाळिता चाली हे शरीर अशा प्रकारे भगवान वेदाला ज्यानं शहाणं केलेलं आहे जो जगाचा गुरु आहे असा श्रेष्ठ सांगणारा आहे या ठिकाणी विठ्ठल 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 हो बरं हे झालं सांगणारा बरं ऐकणारा त्या अर्जुनाचं वर्णन माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे अहो अर्जुनाची पांती जे परिसानया योग्य होती म्हणजे ऐकण्यास योग्य जर कुणी असेल भगवद्गीता तर तो कोण आहे अर्जुन आहे अर्जुन हे कोणी म्हटलंय ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव असे असणारे ज्ञानोबा अर्जुनाच्या पांती म्हणतायत म्हणजे अर्जुन किती श्रेष्ठ असायला पाहिजे विठ्ठल 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 हो अर्जुनाचं श्रेष्ठत्व याच्यावरून लक्षात येतं की धनुर्विद्या शिकण्याकरता दिव्य अस्त्र प्राप्त करण्याकरता अर्जुन स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर अप्सरेमध्ये अग्रगण्य असणारी सर्वात सुंदर कोण उर्वशी आपलं शरीर कसं आहे सडक आहे कुचक आहे नासक आहे आपलं शरीर कसं आहे असं घाण आहे या ठिकाणी काय रव रव दुर्गंधी रे मंगळतीचा बांधा अशा प्रकारे आपलं शरीर आहे पण त्या अप्सरेचं शरीर कसं असतं त्यांना जर असा घाव झाला आपल्या घावातून रक्त येतो पण त्यांच्या घावामधून सुगंधी द्रव येतं म्हणजे आपण ज्याला सेंट म्हणतो ते त्यांचं रक्त असतं म्हणजे त्यांचं रक्त त्या सेंट सारखं सुगंधी असतं म्हणजे अपवित्र नसतं अशा प्रकारे त्या अप्सरेमध्ये सुद्धा सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात श्रेष्ठ कोण उर्वशी ते उर्वशी होऊन अर्जुनावर काय झाली मोहित झाली ना अर्जुनाला म्हणली माझ्यासोबत काय कर लग्न कर पण अर्जुन इतका एकाग्र चित्ताचा आणि इतका वैरागी सांगितलं आई काय म्हटलं अर्जुन आई
तुझ्यापासून आमचं कुळ उत्पन्न आहे. कसं कुळ उत्पन्न आहे? विश्वामित्र तपश्चर्या करीत असताना या उर्वशीनं काय केलं? तपश्चर्या भंग केली. विश्वामित्रासोबत गंधर्व विवाह केला आणि विश्वामित्रापासून त्यांना एक कन्या झाली. तिचं नाव शकुंतला. ती शकुंतला दुष्यंत राजाला दिली. दुष्यंत आणि शकुंतला यांचा भरत, भरताचा शंतनू, शंतनूचा भीष्माचार्य आणि शंतनूचे भीष्माचार्य, विचित्रवीर्य आणि हे तिघ जण आणि त्यांचे पुन्हा धृतराष्ट्र आणि पांडू, त्यात धृतराष्ट्राचे कौरव, पांडूचे पांडव, त्याच्यामध्ये आला अर्जुन. म्हणजे ती कोण झाली? अर्जुनाची कुळाची उत्पन्न करणारी झाली. म्हणून म्हणला, आई तुझ्यापासून आमचं कुळ उत्पन्न आहे, मी तुझ्या बरोबर विवाह करू शकत नाही. जिच्याकडे त्रिलोकाचं सौंदर्य आहे अशाकडे पाहून सुद्धा अर्जुन मोहित नाही झाला. इतका अर्जुनाची स्थिती काय होती? एकाग्र आणि वैराग्याची होती. म्हणून तर ज्ञानोबा म्हणले, अहो अर्जुनाची पांती विठाला 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 हो, म्हणजे ऐकणारा किती श्रेष्ठ आहे आणि सांगणाराही श्रेष्ठ आहे. आणि संवाद संवाद तर महाराज भगवद्गीता आहे. भगवद्गीता माऊली ज्ञानोबारायांनी त्या गीतेचं वर्णन केलं. 4-5 दृष्टांत दिलेले आहेत माऊली ज्ञानोबारायांनी. काय? आता भारत कमळ परागू गीता ख्यू प्रसंगू जो संवाद दिला श्रीरंगू अर्जुनेसी. काय केलं? एक दृष्टांत दिला. वेद वेद काय आहे? एक कमळ आहे, कमळ. आणि त्या कमळामधला जर पराग काय असेल, तो भुंगा येतो ना, आणि त्या कमळामधला काय करतो? पराग सेवन करतो. आपल्याला तो दिसतो का? नाही दिसत. आपण सेवन करू शकतो का? नाही करू शकत. स्वतः ते फुलाला तरी माहित असतं का त्याच्यामध्ये पराग आहे म्हणून? नसतं माहित. पण ते कोण जाणतं? भुंगा जाणतो. आणि ते पराग काय असतो? मध खाल्ला ना, मध. मध त्या माशा काय करतात? फुलातला पराग काय करतात? एकत्र करतात. आणि तो एकत्र केलेला पराग जमा करून ठेवतात. त्याला काय म्हणतात? मध म्हणतात. मध. अशा प्रकारे हे काय? कमळ आहे. काय? वेद. आणि त्या वेदामधल्या वेदरूपी कमळामधला जो पराग आहे ती काय आहे? गीता आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचा संवाद अर्जुनीशी श्रीरंगुनी संवादला आहे. दुसरं काय आहे? दुसरा दृष्टांत दिला. काय दिला? ना तरी शब्द ब्रह्माब्दी, ना तरी शब्द ब्रह्माब्दी मतीले व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदाशी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी. शब्द ब्रह्माब्दी म्हणजे काय? वेद. वेदाला काय म्हणतात? शब्द ब्रह्माब्दी म्हणतात. ही शब्द ब्रह्माब्दी काय आहे? दही आहे. हे वेद काय आहे? दही आहे. आणि त्यात मथियले व्यासबुद्धी. दह्याला घुसळण कशाने करतात? दह्याचं रवीनं करतात. आणि ते रवी काय आहे? त्या वेदरूपी दह्याचा रवी कोण आहे? व्यासाची बुद्धी. कोण? त्या बुद्धीचं वर्णन केलेलं आहे बघा गीतेच्या. ते पहिल्याच येत नाही का? ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं. दुसरा श्लोक आहे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल्यपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल म्हणजे मोठा. किती मोठा? म्हणजे किती मोठा? मोठ्याला आहे का काही आकार? नुसतं मोठा म्हणलंय. मोठा म्हणजे मोठा. विशाल बुद्धी व्यासाची. आणि ती व्यासाची बुद्धी काय आहे? त्यातली मंथन करण्याकरता रवी. रवी म्हणजे वेदासारखं दही, त्यामध्ये व्यासाच्या बुद्धीसारखी रवी. आणि मग निवडिले निरवधी नवनीत हे. आणि मग त्या दह्यावर जे नवनीत आलं, जे लोणी आलं, ते लोणी काय आहे? गीता आहे. गीता. त्या लोण्याला काय म्हणले? ते लोणी नाही, ते लोणी मग ज्ञानाग्नी संपर्के आणि कडसिले विवेके. मग ते त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये काय करायचं? त्याचा आल्यावर कडसिले विवेके. मग ते काढायचं. आणि मग पद आले परिपाके आमोदासी. मग त्याचा सुगंध सुटला. त्या तुपाचा सुगंध. तुपाच्या सुगंधानेच नुसतं माणसाला जेवण करा वाटतं. पहा तुम्ही, तुपाचा जर सुगंध सुटला घराच्या बाहेर की माणसाला भूक नसली तरी भूक लागती. अशा प्रकारचं हे तूप, हे काय आहे? गीता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. बरं, आणखीन याची थोरी माऊली ज्ञानोबरायांनी भरपूर ओव्या केलेल्या आहेत. माऊली ज्ञानोबरायांनी याच्यासाठी काय केलंय? भरपूर ओव्या केल्या. जे ब्रह्मेशांनी प्रशंसी जे 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 काय
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, ब्रह्मेशांनी म्हणजे कोण? ब्रह्मदेव आणि शंकर यांनी ज्याची प्रशंसा करावं. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिके सेविजे. कोण सनकादिक? कोण सनकादिक? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नित्य 8 वर्षाचे राहणारे सनकादिक. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ज्यांना तुकाराम महाराजांनी प्रार्थना करावी, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. मनवेता कृपावंत, मनवेता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. आमच्यावर उपकार करा. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. आपल्या वारकरी संप्रदायाचे सगळ्यात मूळ नारदाचे सुद्धा, आता आपण उभा पण कोणाच्या गादीवर आहे? नारदाच्या गादीवर आहे. मग नारदाचे गुरु सनकादिक, सनकादिकाने नारदाला उपदेश केलेला आहे. असे जे सनकादिक, सनकादिकी शिवीजी, सनकादिकाने सुद्धा जिचं सेवन करावं तिला काय म्हणतात? भगवद्गीता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, हे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, शंकराने जिची प्रशंसा करावं. काय प्रशंसा केली शंकराने? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवरी. काय म्हणलीत माऊली? या गीतार्थाची थोरी, या गीतार्थाची जी थोरी आहे, हे काय आहे? स्वयंभू विवरी. स्वतः महादेव शंकर काय करतात? तेच विवरण करतात, सांगतात. ते तर भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. त्या ठिकाणी ते काय या ओवी मागं कथा आहे. काय झालं? हे महादेव काय करायचे? मोठे योगी महादेव, त्यांना काही गरज आहे का काही करण्याची? पण गीतेचं पारायण महादेवाचं अखंड काय असतं? चालूच आहे. गीतेचं पारायण महादेव करतात. मग एकदा चमत्कारोनी म्हणजे आश्चर्यानं पार्वती मातेनं काय केली? एक प्रश्न विचारला शंकराला, एक शंका केली की तुम्ही एवढे जगाचे मालक, पण या गीतेचं तुम्ही काय करतात? तुम्ही काय करताय? ते पारायण करतात. असं काय या गीतेमध्ये आहे बुवा की तुम्ही हिचं पारायण करतात? मग महादेवाने उत्तर दिलं काय? की ते तर हरू म्हणे जे ने, ते तर हरू म्हणे ने जे जैसे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. जसं देवी तुझं स्वरूप आहे, जगदंबेचं जसं स्वरूप आहे, ते कधी काय होत नाही? नित्य नूतन, सदा नवच राहतं. म्हणजे तिला म्हातारपण प्राप्त होत नाही. ते स्वरूप, आता आई आहे जगाची, ती कशी आहे? जगदंबा साक्षात भवानी, नित्य नूतन. माया, तिच्यापासून सगळी उत्पत्ती आहे. अशा प्रकारे जी नित्य नूतन तुझं स्वरूप आहे देवी, तसं हे गीता तत्व आहे, कधी जुनं होतच नाही. म्हणून मी हिचं रोज पारायण करतो. ही गीतेची थोरी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बोलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जया वेदार्थाचा थोरू, हा वेदार्थ सागरू. जया निद्रिताचा गुरु, जो सोये सर्वेश्वरू अनुवादिला. काय झालं? भगवान विष्णू झोपलेले होते आणि झोपलेले असताना भगवंताच्या घोरण्यामधून काय झाले? वेद निर्माण झाले. वेद काय झालं? वेद हे कशातून झाले? घोरण्यातून झाले. देव काय झालेला होता? झोपलेला होता. आणि झोपलेला असताना आता माणूस घोरतो ना, म्हणजे देव बी घोरत होता. ते घोरता घोरता काय झाले? वेद उत्पन्न झाले. ते तरी घोरताना झाले. देव काय जागा नव्हता. पण या भगवद्गीतेचा जर विचार केला तर भगवद्गीता स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण
श्री विष्णू जो मुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेचे गीता प्रश्न अर्जुनेचे तो मुखे आपण सांगितो विष्णू तो मुखे आपण सांगितो विष्णू वेद भगवंत झोपलेले असताना त्यांच्या घोरण्यामधून उत्पन्न झाले. पण या गीतार्थाची थोरी पहा. ही गीता भगवान परमात्मा जागे असताना भगवंताने उपदेश केलाय. जागे असताना सगळा विचार करून उपदेश केलाय. अशा प्रकारची ही गीता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग ही जी गीता आहे या गीताचं एक महात्म्य आहे. आणि ते महात्म्य काय आहे तर तेच नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. गीता 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 वाजे जे मनाती 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 नाही पुनरावृत्ती दयानारा नाही पुनरावृत्ती दयानारा नित्य नेम वाजे वदताक्षरी नित्य नेम वाजे वदताक्षरी नाही पुनरावृत्ती दयानारा नाही पुनरावृत्ती दयानारा नित्य नेम वाचे वदताक्षरे नित्य नेम गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. गीतेची फळश्रुती नाथ महाराजाला विचारल्याच्या नंतर ह्या गीतेचं वर्णन केलंय. त्याची फळश्रुती काय आहे तर ती फळश्रुती नाथ महाराज म्हणतात. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. जर वाचेनं गीता गीता म्हटलं तर तया नरा पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यायची गरज नाही. कशाने नुसतं गीता 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 असं जर म्हटलं तर विठ्ठल 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 आता गीता 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 वाचे जे म्हणते याचे दोन अर्थ. याचे दोन तऱ्हेने अर्थ लावता येतील. गीता 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 वाचे जे म्हणती म्हणजे वाचेनं गीता गीता जो म्हणेल असा एक अर्थ. या अर्थाला बाजूला ठेवा. आता पुढचा अर्थ घ्या. गीता 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 वाचे जे वाचे गीता गीता म्हणिजी एकदा, जे वाचे गीता गीता म्हणिजी दोनदा, आणि जे वाचे गीता म्हणिजे तीनदा. म्हणजे वाचे गीता म्हणिजे वाचे गीता म्हणिजे आणि वाचे गीता म्हणिजे म्हणजे गीता 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 वाचे जे म्हणती हा एक अर्थ. आणि एक तीन बार गीता म्हटलंय ना मग एकदा वाचे गीता जे म्हणिजे वाचे गीता जे म्हणिजे आणि वाचे गीता जे म्हणिजे हे तीन अर्थ. म्हणजे हा एक सट आणि हा एक सट. विठ्ठल हो, असे दोन तऱ्हेनं आपल्याला गीता 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 वाचे जे म्हणते अर्थ लावता येईल. पहिला आपण जे तीन आहे गीता जे वाचे गीता म्हणिजे जे वाचे गीता म्हणिजे आणि जे वाचे गीता म्हणिजे याचा आपण अर्थ पाहू. एकदा जे वाचे गीता म्हणिजे आहे त्याचा अर्थ काय. गीता जो पाठ करतो गीतेचा पाठ करणं एकदा वाचे गीता म्हणिजे म्हणजे काय गीतेचं पारायण करणं याला काय म्हणायचं वाचे गीता म्हणिजे. दुसरं वाचे गीता म्हणिजे हे कशा करता नुसता पाठ नाही करत त्या शब्दाचा पदच्छेद करतो त्या शब्दाचा अन्वय लावून त्याचा अर्थ समजून घेतो. दुसरा वाचे गीता म्हणिजे. आणि तिसरं वाचे गीता म्हणिजे कशा करता तर जो अर्थ लावलेला आहे त्या अर्थ सांगितलेला जो गीतेमध्ये अर्थ सांगितलेला आहे
त्या अर्थाप्रमाणे जो आचरण करतो हे तिसरं वाची गीता म्हणजे विठाला 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 पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठाला 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 हो. म्हणजे एक वर्ग असा आहे की तो नुसतं गीतेचं पारायण करतो, दुसरा वर्ग असा आहे जो पारायणही करतो आणि गीतेचा अर्थही समजून घेतो, आणि तिसरा वर्ग असा आहे की तो गीतेचा पारायण करून अर्थ समजून गीतेचा जो अर्थ सांगितलेला आहे त्या अर्थाप्रमाणे वागतो, आचरण करतो. असे 3 प्रकारचे वर्ग आहे. असे तिन्ही जरी वर्ग असले तर गीता 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 वाचे जे म्हणती आणि नाही असे जर नर असले, हे तिन्ही असू द्या, पारायण करणारा असू द्या किंवा नुसता अर्थ समजून घेणारा असू द्या किंवा ते आचरण करणारा असू द्या, तिन्ही जरी असे कोणत्या जरी वर्गात बसणारा असला तरी नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती, 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 नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीतेचा अर्थ खूप गोड आहे. गीतेचा अर्थ खूप गोड आहे. जे अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत. सुरुवात काय आहे ओबीची? विठ्ठल 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 हो. जी सेवीचे विरक्ती सदा अनुभवी जे संती आणि सोहम भावे पारंगती रमिजे जेत. हा, जे अपेक्षित विरक्ती सदा अनुभवी जे संती आणि सोहम भावे पारंगती रमिजे जेत. जे सदा विरक्ती अपेक्षिती, विरक्ती ज्यांना आवडती, सदा विरक्तीची अपेक्षा करतात, असे तिथं काय होतात त्या गीतेमध्ये रमतात. म्हणजे ज्यांना काहीच आवडत नाही असे सुद्धा काय करतात त्या गीतेच्या अर्थामध्ये रमतात. रमिजे जेत सदा अनुभवी जे संती, संतांना सदा निरंतर संत काय करतात, अनुभव घेतात. आणि सोहम भावे पारंगती, सोहम भावानी जे पारंगत आहेत ते सुद्धा रमिजे जेत. सोहम भावे म्हणजे काय, तर 2 प्रकारचे भाव, अहम भाव आणि सोहम भाव. अहम भाव म्हणजे काय, तर देहाचा अहंकार, मीपणा, याला काय म्हणतात, सोहम भाव. आपला अहम भाव आणि सोहम भाव कशाला म्हणायचं, तो मी आहे, मी कोण आहे, ब्रह्म आहे, अशा प्रकारचा जो भाव, जी मान्यता, भाव म्हणजे मान्यता, अशा प्रकारची जी मान्यता त्याला काय म्हणायचं, सोहम भाव म्हणायचं. विठ्ठल 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 हो. ते आम भावावाले काय करतात, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, बास. त्यांना काय पाहिजे, फक्त पोराला नोकरी लागाव, बायको मिळाव. ज्याचं लग्न झालं नाही तो बायकोची अपेक्षा करतो, ज्याचं लग्न झालं तो पोराची अपेक्षा करतो, ज्याला पोरं झाली तो नातवाची अपेक्षा करतो. हे असं वाढाव, धनधान्य यावं, ही कोणाची अपेक्षा, अहम भावावाल्याची म्हणजे संसारिकाची. आणि सोहम भाव, हे सोहम भावामध्ये जे असणारे असतात यांना या गोष्टीचं काहीच घेणं नसतात. या सोहम भावावर एक दृष्टांत बाबा सांगतात की एका ब्राह्मणाच्या घरी एक मुलगा जन्माला आला आणि तो लहानपणीपासून बोललाच नाही. तो काय झाला, बोललाच नाही लहानपणीपासून. तो 5 वर्षाचा झाला पण मुलगा बोलायलाच तयार नाही. मग ते त्याला सगळे काय म्हणले, मूक. हे सगळे काय म्हणले, मूकच आहे. त्याचं नाव काय ठेवलं, हस्तमलक. त्याचं नाव काय ठेवलं, हस्तमलक. आता त्या मुलाला तो वास्तविक जर पाहिलं तर तो मुलगा काय होता, सोहम भावाने पारंगत होता. तो काय होता, सोहम भावाने पारंगत. सोहम त्याला मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं. आणि त्या घरच्याला काय वाटलं, हा मुलगा मुका आहे. एके दिवशी शंकराचार्य भिक्षा मागत असताना त्या ब्राह्मणाच्या घरी आले आणि शंकराचार्यानं अलक निरंजन, शंकराचार्य अलक निरंजन असं म्हटल्यानंतर ती भिक्षा घेऊन आली. आणि भिक्षा घेऊन आल्याच्या नंतर ती भिक्षासोबत ते मुलगा बी आणला. काय केला, त्या हाताला धरून आणलं आणि सांगितलं, हा मुलगा बी काय करा, घेऊन जा. म्हणजे जो बाद झालेला माल आहे त्याला परमार्थात लावल्या जातं. विठाला 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 हो. म्हणजे
प्रथा आताची असं नाही. ही प्रथा केव्हापासून आहे? आचार्याच्या काळापासून आहे. केव्हापासून? शंकराचार्याच्या काळापासून आहे. म्हणजे जे बाद झालेलं आहे ते कुठं लावायचं? परमार्थात लावायचं. 60च्या पुढं म्हातारं काही काम करीत नाही, चल जा वारीला. ज्या मुलाला शाळात काहीच येत नाही, ह्या संस्थात द्यायचं टाकून. वाजव पाखवत नाही तर शिक गायन. काहीतरी मग हे पहिल्यापासून जे बाद झालेले त्याला परमार्थात ढकलायचे पहिल्यापासूनच काय आहे? प्रथा आहे. त्या बहीनं काय केलं? त्याच्या आईनं हाताला धरून आणलं आणि शंकराचार्याला सांगितलं काय करा? हे घेऊन जा म्हणे. आज शंकराचार्याने सांगितलं बाई का तू हे मुलगा मला देत आहेस आणि काय कारण काय आहे याचं? ते कारण विचारल्यावरती बाई म्हणणार हा मुका आहे. तेवढ्यात ते पोरग म्हणू लागलं. ते शंकराचार्याने प्रश्न विचारला त्या पोराला, कस्त्वाम शिशुहू, तू कोण आहेस? आता ती बाई म्हणणार हा मुका आहे की ते पोरग बोलू लागलं, ना हम मनुष्यो न च देव यक्षो न न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. मी कोण आहे? निजबोध रूप आहे. मी सोहम भावाने युक्त आहे. याला काय म्हणतात? म्हणजे जन्मल्यापासून ते मुलगा बोलला का? नाही बोलला. संसारात त्याने कार्य काही केलं का? नाही केलं. याला सोहम भावे पारंगती म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अशा प्रकारे ही गीता काय आहे? हिचा अर्थ गूढ आहे. या अर्थामध्ये रमी जे अशा प्रकारचे हे मागचे 3 सांगितलेले या ठिकाणी काय होतात? रमून जातात. अशा प्रकारे गीता. आता एक गीताचा अर्थ पाहिला आणि दुसरा गीताचा अर्थ आपल्याला पाहायचा राहिला होता. तर दुसरा जे गीता वाचे जे म्हणते आहे तर त्याचं कसं आहे? तर गीता हे जे गीता शब्द आहे या गीतेला वाचन जे म्हणतात तर या पुनरावृत्ती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणजे वाचन गीता असा जो जप करतात, म्हणजे राम 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 कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल असा जो जप सांगितलेला आहे, तर गीता असा जर जप केला तर तया नरा पुनरावृत्ती नाही. त्याला सुद्धा पुन्हा जन्म नाही. मग असं कसं होऊ शकतं? नुसतं गीता आता ठीक आहे, राम राम म्हणणं हा देवाचं नाव आहे म्हणून आपल्याला काय होईल? पुण्य मिळेल, आपण जाऊ मोक्षापर्यंत भक्ती मार्गाने. संताचं नाव घेतलं, तुकाराम नाम घेता कापियम, प्रमाण पण आहे. संताच्या नावाने, गीतेच्या नावाने मोक्षाला कसं जाणार? विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तर गीता हा शब्द एक तर ती भगवंताचा संवाद आहे म्हणून तिला गीता नाव दिलेलं आहे. गीता नाव हे कोणी दिलेलं? तर व्यासाने दिलेलं आहे. हा, गीता नाव हे व्यासाने. व्यास संत होते. बरं, एका संताच्या मुखातून ते नाव आला असं बी काही नाही. ते आपल्या सकल संतांच्या काय आले मुखातून आले. ज्ञानेश्वर पहिलं त्याच्यावर भाष्य शंकराचार्याने केलं, म्हणजे शंकराचार्याच्या मुखामध्ये गीता नाव आलं, त्यांच्या मुखातून ते नाम निघलं. त्यानंतर माऊलीच्या मुखातून गीता निघलं. त्यानंतर नाथ महाराजांच्या निघलं, निळोबारायाच्या निघलं, तुकोबारायाच्या निघलं, नामदेव महाराज, भानुदास महाराज, सकल संतांच्या मुखामधून गीता नाव निघलं. आणि संतांच्या मुखामधून जे निघतं ते सुखे म्हणू येती वेद. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. ते काय असतात? ते पवित्र असतात. कारण संतच काय असतात? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देव वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देव वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. तो वंदे अच्युत सर्व काळ. तो वंदे अच्युत सर्व काळ. वाणी पुण्यवंत. या ठिकाणी वाणी शब्दाचा अर्थ म्हणजे जीभ नाही. देहाला तर आधीच पवित्र म्हटलं ना. मग देह पवित्र आहे. मग काही शंका काय करतात? बाबा देह बी पवित्र आहे, मग देह म्हटल्यावर नुसता हात म्हणजे देह आहे का? नुसता पाय म्हणजे देह आहे का? हा, नाही ना. बैलगाडी कशाला म्हणतात? नुसत्या धुऱ्या म्हणजे बैलगाडी आहे का? नुसतं जू म्हणजे बैलगाडी आहे का? नुसतं आख म्हणजे बैलगाडी आहे का? नुसता साठा म्हणजे बैलगाडी आहे? या सगळ्याचं एकत्रीकरण करावं लागेल. त्याला काय म्हणतात? बैलगाडी म्हणतात. तसं पाय, हात, नाक, कान, जीभ, डोळे हे सगळं यांचं काय करावं लागेल? एकत्रीकरण करावं लागेल. त्याला काय म्हणतात? देह म्हणतात. मग अशा प्रकारे पवित्र तो देह असं म्हटले. मग पण वाणी पुण्यवंत, बघा ज्याची जीभ पुण्यवंत आहे का? तर वाणी या शब्दाचा अर्थ त्या वाणीद्वारा जे निघलेले शब्द आहेत, जे वाङ्मय आहे ते कसं आहे? पुण्यवंत आहे, म्हणजे पवित्र आहे. अशा प्रकारे संतांच्या मुखातून तो गीता शब्द निघला आणि त्या गीता शब्दाचा जर आपण गीता असा जप केला तर तया नरा पुनरावृत्ती नाही असा दुसरा अर्थ. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आता हे कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं. संतांनी सांगितलं. बरं, गीता 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 वाचायचे म्हणते, मग तुम्ही म्हणताना आम्ही काय करू? करू ना, एक दिवस काय करू आपण? गीता 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 असा काय करू? दिवस 24 घंटे जप करू. मग आपल्याला पुनरावृत्ती नाही, पुन्हा जन्म नाही. जन्म जन्म म्हणजे काय आहे? जन्म घेणं म्हणजेच दुःख भोगणे. काय आहे? जन्म घेणं म्हणजेच दुःख भोगणे. ज्याचा जन्मच नाही त्याला दुःख भोगावं लागेल का? पुनरावृत्ती नाही म्हणजे मुक्त झाला तो, त्याला परत जन्माला येण्याचा आता काम नाही. हे कशानं होतं? गीता गीता म्हटल्यानं होतं. पण मग हे आता जन्माचं दुःख साधं आहे का? कठीण दुःख आहे. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यात से. अशा प्रकारे काय आहे? हे दुःख आहे ना. नवमास कष्ट लासी, दहाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म झाड तुझी मान अडकली, आकांत जननी हे दुःखी धाय मोकली, स्मरिते हरिहरा ध्याये श्रीकृष्ण मावली, परी दे मदालसा सोहम जो जो रे. मदालसीनं काय केलंय? या दुःखाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जो जन्माला येतो, प्रथम जन्माचं सगळ्यात मोठं दुःख आहे, आणि जन्माला आल्याच्या नंतर कर्मानुसार त्याला दुःख भोगावं लागतं पुढं. अशा प्रकारचं दुःखाची जी मूळ जर असेल तर जे जन्म आहे, आणि त्या नरा पुनरावृत्ती नाहीच आहे, त्याला पुन्हा जन्म नाही. हे कशानं नाही? गीता गीता म्हटलेलं नाही. तुम्ही म्हणता एक दिवस आपण करू ना गीता गीता जप, सोपं आहे ना. आयुष्यभर मजा मारायची आणि एक दिवस गीता गीता म्हटलं पुन्हा जन्म नाही, असं नाही, असं नाही. किंवा तुम्ही म्हणता एक दिवस आपण गीतेचं पारायण करू, या एक दिवस त्याचा अर्थ जाणून घेऊ, एक दिवस आपण गीतेत सांगितल्याप्रमाणे आचरण करू, मग आपल्याला पुनरावृत्ती नाही. पण असं ते संत हुशार असतात, त्यांना माहित होतं असल्या सुद्धा खोपडीचे लोक निघतील आणि वर देवाकडे गेल्यावर म्हणतील, ओय नाथ महाराजांनी सांगितलंय गीता 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 वाचायचे, म्हणते नाही पुनरावृत्ती येणारा, आणि तुम्हाला जन्म कस काय पुन्हा द्यावा लागला? मी मुक्त झालो आता, असं म्हणतील देवाला. हे संताला माहित होतं. म्हणून नाथ महाराजांनी आधीच सांगितलं, बाप्पा एक दिवस म्हटल्यावर चालणार नाही, त्याच्याकरता तुला काय करावं लागेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, नेम वाचे वदती अक्षरे, नेम वाचे वदती अक्षरे, नित्यनेम वाचे वदती अक्षरे, नित्यनेम वाचे वदती अक्षरे, नेम वाचे वदती अक्षरे, नेम वाचे वदता अक्षरे, नेम वाचे वदता अक्षरे, नेम वाचे वदता अक्षरे, भवसिंधु तरे अर्धाक्षणी, क्षणी भवसिंधु तरे अर्धाक्षणी, नित्यनेम वाचे वदती अक्षरे, नेम वाचे वदती अक्षरे, भवसिंधु तरे अर्धाक्षणी, भवसिंधु तरे अर्धाक्षणी, नित्यनेम वाचे वदता अक्षरे, नित्यनेम वाचे. नित्यनेम वाचे काय? एका दिवसात करताना असं बोलताना म्हणून संतांनी पुढे सांगून ठेवलं, बाबा हो असं एका दिवसात केल्यावर चालणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल तुम्हाला? नित्यनेम वाचे वदता अक्षरी, हा हा काय भवसिंधु तरी अर्धाक्षणी. असं जर तुम्ही नित्यनेमाने त्या अक्षराचं वाचन केलं तर मग तुम्ही काय होऊ शकता? अर्धक्षणामध्ये तुम्ही भवसिंधू तरून जाऊ शकतात. आता क्षण कशाला म्हणायचं? असे डोळे झाकणं याला काय म्हणायचं? एक निमिष. क्षण नाही, थांबा ना, मी सांगतो ना कशाला म्हणते. त्याला काय म्हणायचं? निमिष म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? म्हणून तर सांगतात आती घाई संकटात नाही. काय म्हणतात? आती घाई. जुने माणसं काय वेडे होते का? आती घाई संकटात नहीं, सब्र का फल मीठा होता है और मीठा होने से सब्र किया नहीं, और पहले खाया तो तुम्हें कड़वा लगे सकता है किंवा तुम खट्टा लग सकता है, इसीलिए धैर्य धरो. त्यामुळे एक काय म्हणते, एक एका पापणी लावून वर येऊस तर त्याला काय म्हणतात? निमिष म्हणतात.
त्या निमिषाचे 4 भाग करायचे. त्या निमिषाचे 4 भाग करायचे आणि त्या 4 भागापैकी एक भाग त्याला काय म्हणतात? क्षण म्हणतात. तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकतात? संसार तरून जाऊ शकतात. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल? नित्यनेमाने. संतांनी नित्यनेमाने सांगितलेलं आहे. संतांनी सांगितलेल्या काय करावं वाक्यावर आपण विश्वास ठेवावं. पण आपण काय करतो? उलट संतांची निंदा करण्यामध्ये जग लागलेलं आहे. संतांची काय करतात? खुशाल लोक मोकळ्या तोंडाने संतांची निंदा करतात. म्हणजे एक तर त्यांना आपल्याला मुक्तीचे मार्ग सांगितले, आपल्या पुढे ते मुक्तीचे मार्ग ठेवतात. आपण संसारामध्ये फसलेलो आहोत आणि लोक खुशाल संतांची निंदा करत राहतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कधी पण संतांविषयी बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. संतांविषयी बोलत असताना काय केलं पाहिजे? माणसाने सूक्ष्म विचार केला पाहिजे आणि मग संतांविषयी बोललं पाहिजे. कारण सहजरित्या सुद्धा जर संतांचा अवमान झाला तर आपल्याला भयंकर पाप लागतं आणि परत काय होतो? देव कोपतो. त्या महाबळ भटाने देवाला भरपूर काही, देवाला मारायला गेला, भरपूर काही बोलला पण देवाला राग आला नाही. पण ज्या वेळेस तो म्हटला गर्ग चुकला, काय म्हटला? गणिताला गर्ग चुकला म्हणे कुंडली पाण्यात. देवाला सहन झालं नाही आणि मग विटंबिले भट आणि दिला पाठीवरी हिरा पिवळा करूच तर मारला होता. फक्त ब्राह्मणे म्हणून सोडला. मग पंचांग फाटले, जानवे तुटले आणि धोतर गळाले ढुंगणाचे. धोतर गळालं आणि काय झाला? मथुरेकडे पळत गेला. कधी? संतांचा अपमान केल्यामुळं. म्हणून कधी पण संतांविषयी बोलत असताना काय असतं? आपापसामध्ये जरी एका संतांचं दुसऱ्या संतांचं जमत नसलं तरी त्यांचं जमत नाही ना, आपल्याला काय करायचं? कारण ते काय असतात? ते ब्रह्मस्थितीला गेलेले असतात दोघं. त्यांना त्यांची स्थिती प्राप्त असते. पण आपण त्यांना एका संत, आपण याचे शिष्य, मग याला नाव ठेवलं, त्याचं पाप विनाकारण आपल्या मस्तकावर बसतं. विठ्ठल विठ्ठल हो, सहजरित्या माणूस बोलून जाते. माणसं सहजरित्या मध्ये त्याला काय कळतं? त्याला म्हणण्यात सुद्धा त्यांचा काय आहे? अपमान आहे. सहजरित्या अपमान. महाराजा एवढे एवढे मोठे संत महात्मे येतं. कुरेकर बाबा असतील, श्री गुरु राऊत बाबा असतील, केवढे मोठाले महात्मे. आता सहजरित्या संतांचा अपमान कसा केला जातो, कसा होतो आणि त्याचं पाप कसं लागतं हे मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या बाबाने एवढी मोठी बिल्डिंग बांधली. कुणाकरता बांधली? प्रवीण महाराज. ही कुणाकरता बांधली? विद्यार्थ्याकरता बांधली. बरं, आमचे बाबा कीर्तनाचे काय करतात? 1 रुपया सुद्धा घेत नाहीत. निष्काम सेवा आहे. आणि त्यांचं मत ते तुकोबारायाच्या कशावर चालतात? विचारधारेवर चालणारे आहेत. गाथेचं तंतोतंत पालन करणारे आहेत. कसं? कथा करून या द्रविदी ती घेती तया अधोगती नरकवास. अशा प्रकारे गाथेवर. म्हणजे लोक काय म्हटले? हे पैसे घेत नाही, मग एवढी मोठी बिल्डिंग उभाच कशी राहिली? काय म्हणले लोक? राऊत बाबा कीर्तनाचे पैसे घेत नाहीत, मग एवढी मोठी बिल्डिंग उभा कशी राहिली? म्हणजे याचा अर्थ त्यांनी असा केला की ते काय करतात? कीर्तनाचे पैसे घेतात. मग एक फक्त असं म्हटला आम्ही असं खातून ते काय करतात? असं खातात. एवढाच आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तू खाऊन दाखव ना असं. काय कर? तू खाऊन दाखव ना असं. तुला खाता येतं का? पाय तसं. महाराज लोक थोडा विचार करीत नाही. एवढे मोठे महात्मे, त्यांना दान दक्षिणा किती जमा होते? अरे तू कमी होतो तो तुझ्या लेकरा बाळा करता कमी होतो. संत कमी होतात ते कुणा करता? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती कुणी सांगितलेलं आहे? तुकोबारायाने सांगितलंय. जगाच्या कल्याण. किती पोरं शिकतात आमच्या आश्रमामध्ये? 500 पोराला 1 किलो शेंगदाणे. काय किलो शेंगदाणे आहेत? आहे का त्याचं काही मोजमाप? 100 रुपये किलो आज शेंगदाणे. तेल काय किलो आहे? हे फुकट शिकवलं जातं. जोग महाराजच्या संस्थेमध्ये, कुंभार गुरुजीच्या संस्थेमध्ये, राऊत बाबाच्या संस्थेमध्ये, सव्वासे महाराजच्या संस्थेमध्ये फुकट शिक्षण आहे. आणि आपल्याकडून सहज निंदा. महाराज तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे? त्याला आता लहान तोंडी मोठा घास. पण काय आहे? शास्त्र सांगायला जो लाजतो त्याला काय होतं? मातृगमनाचं पाप लागतं. म्हणून आता प्रमाण म्हणूनच जातो. तुका म्हणे नाही संताची मर्यादा. तुका म्हणे नाही संताची मर्यादा. निंदे तोची निंदा माय जवा. संतांची निंदा जर केली तर त्याला आईचा बलात्कार केल्याचं पाप लागतं.
एवढं भयानक पाप संतांच्या निंदेचं सांगितलेलं आहे. महाराज या चरणाला कुणी शिवी दिली असं म्हणत असतील, पण या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी धर्मशास्त्राचा नियम सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? निंदे तोची निंदा माय जावा. म्हणजे याच्यात शिवी नाहीये. ही मराठी भाषा असल्यामुळे आपल्याला शिवी वाटते, पण धर्मशास्त्राचा या ठिकाणी नियम आहे. त्याला मातृगमनाचं, त्याला जननी रथ होण्याचं काय लागतं? पाप लागतं. अशा प्रकारचं पाप करू नका महाराज. संतांची आज थोडं माणूस बोलता बोलता बोलून जातं, पण मोठं पाप काय होत असतं? मस्तकावर बसत असतं. म्हणून संतांची निंदा करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अशा प्रकारे संतांनी काय सांगितलेलं आहे? नित्यनेम वाचे वदता अक्षरी भवसिंधू तरे अर्धक्षणी. अशा प्रकारे भवसिंधू तुम्ही काय करता? अर्धक्षणामध्ये काय होता? तरुण जातान. आणि अशा प्रकारे ज्याचा नियम आहे त्याला भगवान परमात्मा कधी विसरत नाही, त्याला नक्कीच मोक्षापर्यंत नेतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलेला आहे. एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी नेम एका जनार्दनी दयाचा नेम. एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी दयाचा नेम, एका जनार्दनी दयाचा नेम. दयापुरुष उत्तम नवी संबे, दयापुरुष उत्तम नवी संबे, नित्य नित्य वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे. पुरुषोत्तम नवी संबे, दया पुरुषोत्तम नवी संबे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे. एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी जयाचा नेम, एका जनार्दनी दयाचा नेम, एका जनार्दनी दयाचा नेम. दयापुरुष उत्तम नवी संबे, दयापुरुष उत्तम नवी संबे, नित्य नित्य वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे. दया पुरुषोत्तम नवी संबे, दया पुरुषोत्तम नवी संबे, नित्य नेम वाचे वदताक्षरे. भवसिंधू तरे अर्धक्षणी, भवसिंधू तरे अर्धक्षणी, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे. नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे. ओ बारकुमाई, जय जुडो बारकुमाई, ओ बारकुमाई, ओ बारकुमाई, जुडो बारकुमाई, ओ बारकुमाई, ओ बारकुमाई, विडो बारकुमाई, ओ बारकुमाई, ओ बारकुमाई, ओ बारकुमाई, ओ बारकुमाई. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, त्यासी पुरुष तया पुरुषोत्तम नवी संबे, नित्य नेम वाचे वदताक्षरी,
भव सिंधू तरी अर्धाक्षणी. झालेली सेवा जगन्नाथ महाराजांच्या चरणी, श्री गुरु राऊत बाबांच्या चरणी, विठ्ठल परमात्म्याच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय